ज्याच्या घरामध्ये नित्य 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 श्रीमद भागवताचं श्रवण आणि कथन होतं, गायन गायलं जातं. ऐका ना, त्या घरामध्ये पाप वास करत नाही. ते घर तीर्थ रूप होऊन जात. तो भूताचा का बंगला असे ना, ज्या घरामध्ये सतत श्रीमद भागवताची सेवा होते ना, श्रवण होतो, त्या घरामध्ये पाप कधीच राहत नाही महाराज. ते घर तीर्थ होऊन जात, तीर्थ. कथा भागवत स्यामी नित्यं भवति यद्गृहे तद्गृहं तीर्थरूपं हि वसतां पापनाशनम्. म्हणून नित्य घरामध्ये भागवत झालं पाहिजे. आमच्या घरात सगळे पण भागवत नाही. आमच्या घरात सगळे पण ज्ञानेश्वरी नाही. आमच्या घरात सगळे पण तुकोबाराची गाथा नाही. आमच्या घरात सगळे पण आईबाप नाही. शुकशास्त्रम कथायाश फलेन समता नवेद जन्मकोटी कृतं पाप नस्यते नात्र संशय. इतकं सुंदर आहे महाराज. तुळशीचं पोषण होतं, गाईचं रक्षण होतं, साधू संतांचं आगमन होतं. कुठे? ज्या घरात भागवत कथेचं अखंड श्रवण आहे तिथे. पण ही कथा दुर्लभ आहे दादा, सगळ्यांच्याच भाग्यात नाही. आता या परिसरात काही माणसं कमी आहे का दादा? पण या धर्ममंडपामध्ये कोण येईल? ज्याचं भाग्य उदयाला आलंय तोच या धर्ममंडपामध्ये बसू शकतो, नाही तर बसू शकत नाही. त्याच्यासाठी कोटी जन्माचं पुण्य असावं लागतं. कोटी जन्म समुत्थेन पुण्य नैवेन तु लभ्यते. याचा लाभ केव्हा होतो महाराज? जेव्हा अनंत जन्माची पुण्य उदयाला येते तेव्हा आपल्याला श्रीमद भागवत कथेचा लाभ होत असतो. त्यावर शौनक विचारतात सनकादिकांना, सुतजींना, मग तुम्ही जी श्रीमद भागवत कथेचा एवढा महिमा सांगतायत ना, मग त्या श्रीमद भागवत कथेच्या ना कोणाकोणाचा उद्धार झाला ते सांगा. आमच्या तुकाराम महाराजांनी शॉर्टकट सांगितलं. तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ तारिले पतित नेनो किती. तुम्ही ज्या भागवत कथेचं महत्व सांगतायत ना, एवढा महिमा सांगतायत, मग त्या भागवत कथेच्या श्रवणाने कोणाकोणाचा उद्धार झाला ते सांगा. सूत सांगता शौनक हो, श्रीमद भागवत कथा श्रवणाने पापी, दुराचारी, लोभी, क्रोधी, कुटील, मातृपितृद्रोही, मदिरापानी, विश्वासघाती, गुरुपत्नीगामी, ब्रह्महत्यारी, महापापी यांचा उद्धार होतो. त्यावेळेला सूतजी सांगतात शौनक हो, त्या संबंधाने तुम्हाला एक कथा सांगणार आहे. सूतजी सांगतात की एक तुंगभद्रा नावाच्या नदीच्या काठावर एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण सच्छील होता, प्रामाणिक होता, धर्मपरायण होता. त्याचे आचार विचार क्रिया शुद्ध होत्या. नेहमी भगवंताचं चिंतन करायचं, सदाचारानं सद्विचारानं जीवन जगायचं. ब्रह्मकृत्य अतिशय चांगल्या सुंदर पद्धतीने संपन्न करायचा. श्रीमंत होता, ऐश्वर्यवान होता, धनवान होता, संपत्तीवान होता. सुंदर मोठं गाव होतं त्याचं.
त्या गावामध्ये सुंदर एक त्याचं घर होतं. त्या घरामध्ये सगळा संसार त्याचा सुखाचा भरलेला होता. त्याच संसारामध्ये त्याला एक धुंदुली नावाची पत्नी होती. ब्युटी पार्लरला न जाता सुंदर दिसायची. ठीक आहे, एखादी काळी सावळी असेल, तिने ब्युटी पार्लरला गेलं, थोडंसं फासलं तर काही अडचण नाही आपल्याला. पण जी दिसायलाच सुंदर आहे मुळात, आणि एक गोष्ट सांगू का, स्त्री मुळातच सुंदर आहे, मग ती कोणत्याही कलरची असू द्या, तिला सजायची गरज नाही. तिने सजायचं असेल ना, तिने कमरेपर्यंत वेणी वाढवली पाहिजे. तिला सजायचं असेल ना, तिने भुवया कापल्या नाही पाहिजे. तिला सजायचं असेल ना, तिने कपाळाला कुंकू लावला पाहिजे. त्या कुंकुवाच्या खाली माझ्या पांडुरंगाचा काळा भुक्का लावला पाहिजे. डोळ्यात काजळ भरलं पाहिजे. कानामध्ये सुंदर असे डूल घातले पाहिजे. गळ्यामध्ये पवित्र मंगलसूत्र घातलं पाहिजे. अंगावर भारतीय संस्कृतीला शोभेल असं वस्त्र, साडी परिधान केली पाहिजे. पण ते आता ते काय घालतात ते, गाऊन. काय हुशार आहे तो महिला. काही तर एवढ्या पुढे गेला, कथेला सुद्धा गाऊन घालून येतात भाऊ. त्यातले बाणच राहत नाही, आपण चाललो कुठं. इतकी सुंदर होती ती धुंदुली. नीटनेटकी संसार करायची. तिचा संसार पाहण्याकरता गावातल्या महिला तिच्या घरी जायच्या. जी ती वस्तू जागेवर. काही काही गरज मजावा, देवारा कथा, किचन कथा, त्या खरगटा भांडा कथा, त्या चपला कथ्या, त्या बेडरूम कपडा कथा कथा. प्रत्येक कोपराले त्या बाल बाल बाल. ते बाल का बरं काय माहित, कळत नाही. ते मला कोणतं सांगितलं, दिगंबर भाऊ ते 2000 रुपये किलो विकले जातात. बाप, बाल लेने वाला 2000 रुपये किलो. बरं, बाल केस इकून तुम्ही घेता तरी काय ज्ञानेश्वरी? ज्ञानेश्वरी घेतली तर माझी काय अडचण नाही, का सगळी काढून टाका. पण बाल इकून तुम्ही काय घेता बघुनी. मी एका घरी गेलो, आता कथेला गेलं की पान सुपारीला बोलवतात. आता तुमच्याकडे पद्धत आहे का मला माहित नाही, कारण आज तर काही कोणी आलं नाही माझ्याकडे. आमच्याकडे कथा म्हटली की पान सुपारीला बोलवतात. सकाळी 9 वाजेपासून 5-50 घरामध्ये बोलवतात आम्हाला, पान सुपारी देतात. काजू बदाम दूध दक्षिणा कपडे फळ. या म्हणे बाबा परवडवणे, मी रिकामा बी नाही हो तुमच्याकडे. ऐका ना, एकाच्या घरी याची पान सुपारीला गेलो, कथा चालू होती माझी. ते म्हणे बाबा आज भाग्य उदयाला आलं. म्हणतो काय? म्हणजे तुम्ही आमच्या घरी आले, आज मस्त चहा बनवते. म्हणतो चहा तर नेहमीच मस्त बनतो, आज विशेष बनेल म्हणे. म्हणतो का बरं? म्हणे आज नवी बोगुनीशी म्हणे. म्हणतो ताई लगीननी बोगुनीशी का? नाही म्हणे आई केसच वर घ्यायची, तुला चहा तर शिलगाव आते लय नको. खूप सुंदर होती महाराज. तिचा संसार पाहायला यायचे लोक, गळ्यातल्या बाया. इतकी सुंदर होती, सगळं वैभव होतं दादा. प्रामाणिक होती, ऐका, प्रामाणिक होती धुंदुली.
पती पत्नीचं संयमाचं जीवन होतं, पवित्र जीवन होतं पती पत्नीचं, सगळं होतं त्यांच्याकडे, पण त्यांना वंशाला दिवा नव्हता. एक दिवशी आत्मदेव आपल्या वयाकडे पाहून म्हटलं, अरे आपलं वय चाललंय होऊन, आपण वार्धक्याकडे चाललोय. सगळं देवाने दिलं आपल्याला, पण आपल्याला वंशाला दिवा नाही. म्हणून एक दिवस धुंदुकारी आत्मदेव तुंगभद्रा नदीच्या काठावर गेला आणि पाण्याकडे पाहत पाहत खिन्न मनाने पाहू लागला. तेवढ्यामध्ये त्या रस्त्याने एक साधू महात्मा आला आणि त्या साधू महात्म्याने त्या आत्मदेव ब्राह्मणाला पाहिलं. ब्राह्मण जी, आप खिन्न क्यों है, नाराज क्यों है? आत्मदेव ब्राह्मणांनी पाय धरले. देवा, माझं भाग्य तुमची भेट झाली. सगळे माझ्याकडे आंबर वृक्ष आहे, गाईचं गोठण आहे, वैभव आहे, काहीच कमी नाही, पण माझ्या वंशाला दिवा नाही. माझ्या कुळाचा उद्धार करणारा पुत्र मला मिळाला नाही अजून. असं काही भाग्य असेल का होय? बरं, मला तर नाहीच, पण माझ्या दारात जी गाय आहे ना, ती गाई सुद्धा अजून तशीच आहे हो. झाड आहे, सुंदर आंबाचं झाड आहे, पण त्या झाडाला सुद्धा अजून फळं लागली नाहीत. आणि पाय धरले, रडायला लागला, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. साधूनी खाली बसलेल्या आत्मदेव ब्राह्मणाला उभं केलं आणि त्याला सांगितलं, काळजी करू नको. आणि आत्मदेव ब्राह्मणाचं प्रारब्ध पाहिलं साधूने. आपण सांगितल्यावरून आपली गाय वांझ आहे, आपल्या दारामध्ये वृक्ष आहे, त्याला फळ नाही, आणि तुम्हाला सुद्धा वंश नाही. याचं कारण तुमचं कर्म. तुमच्या जीवनामध्ये संतती लाभण्याचा योग नाही. विष्णू विप्रमया तेज प्रारब्धं तु विलोकितं सप्त जन्मावधी तव पुत्रो नैवच नैवच. अहो ब्राह्मण देवा, या जन्मात काय, पण पुढील 7 जन्मामध्ये तुम्हाला संतान होणार नाही असं तुमचं कर्म सांगतंय, प्रारब्ध सांगतंय. जखमीवर मीठ पडलं, आगीत पाणी पडलं, भडका धावला. तो आधीच खिन्न होता, आधीच दुःखी, दुःखामध्ये दुःखाची भर पडली, दुःखाचा डोंगर समोर उभा राहिला आणि त्यानं लोटांगण घातलं आणि साधूचे पाय धरले. साधू महात्मा, ओ तुमच्यामध्ये ताकद आहे. तुम्ही सांगतात ना मला 7 जन्मात संतान होणार नाही, पण तुम्ही काही करू शकतात. साधू काही करू शकतो. ज्ञानोबाऱ्यांनी भिंत चालवलीच का नाही? ज्ञानोबाऱ्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवलाच का नाही? ज्ञानोबाऱ्यांनी मेलेल्या माणसाला जिवंत केलंच का नाही? मेले माणूस म्हणजे जिथं उठविले, वेळ काळा ते ग्रासिले. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वदी ज्वांचा हरविला. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती.
तुम्ही काही करू शकतात. मला मुलगा पाहिजे. जोपर्यंत तुम्ही मला मुलगा होण्याचं आश्वासन देत नाही तोपर्यंत मी तुमचे पाय सोडणार नाही. आणि जर आश्वासन दिलं नाही, मला मुलगा झाला नाही, तर मी तुमच्या पायावर देह समर्पित करेल. साधू घाबरला. साधूनं सांगितलं, प्रारब्ध संचित क्रियमान कोणालाच चुकलं नाही, कर्म देवाला चुकलं नाही. कर्मी श्रीराम वनवास गेला, कर्मे रावण क्षय पावला. कर्मानं कोणाला सोडलं नाही मारा, म्हणून कोणालाच घाबरू नका, पण कर्म करत असताना घाबरा. आहा, त्याची कर्म झाले त्याची भोगाले, जे जे कर्म झाले त्याची भोगाले. क्या बात है. से किती कर्म झाले त्याची भोगा. आहा आ त्याची भोगाले, जे जे कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले ऐसे किती. ऐका ना. म्हणून जीवनामध्ये कर्म कोणाला चुकत नाही. ए ब्राह्मणा, कर्म चुकणार नाही. प्रयत्न करू नको, प्रयत्न करू नको संतान प्राप्तीचा. पण ऐकायला तयार नाही, पाय सोडायला तयार नाही, आत्महत्या करेल तुझ्या पायावर. साधू म्हटला, मला ब्रह्म हत्येचं पाप लागेल. त्याला उभा केला, त्याला पुन्हा समजून सांगितलं. नाही ऐकलं ब्राह्मणानं. शेवटी साधूनं आपल्या झोळीमध्ये हात घातला, एक फळ काढलं आणि त्या ब्राह्मणाचा समाधानासाठी त्याच्या हातात दिलं आणि सांगितलं, बाबा पण लक्षात ठेव, जे आपल्या भाग्यात नाही ते मिळवण्याचा प्रयत्न केला तर दुःख मिळत असतं. म्हणून काही लोकांच्या भाग्यात संपत्ती नसते, घरदार नसतं, ऐश्वर्य नसतं, पण ते वाम मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना मिळतं, पण त्यांचं दुःख त्यांना भोगावंच लागतं. त्याच्यासाठी तुम्ही किती भुयारी गटारी करा, शोध लागतोच दादा. फळ दिलं जा, तुला मुलगा होईल, तुझं समाधान होईल, पण याचं फळ तुला भोगावंच लागेल. कारण फळ दिलं ना, फळ भोगावंच लागेल. त्याला क्षणिक आनंद झाला, आनंदाने घरी गेला. धुंदुलीने पाहिलं, आज आपला मालक आनंदात आहे. पुढे सरकून बसा, सरका पुढे, पुढे या. असं मागे थंडी वाजते, या पुढे या. हा, तुम्ही नका पाहू मागे, कारण उशिरा आलेल्या पाहुण्यांची काळजी केली पाहिजे आपण. नाही नाही, राहू द्या, नाही बसू द्या, त्यांना नका सरकू. नाही नाही, ते उशिरा जे पाहुणे येतात ना त्यांचं सहकार्य केलं पाहिजे ना त्यांना. ऐका ना. गोपाल, तुमना आवाज कसा गया. राधा रानी सरकार की. एक माणूस मला म्हणे, महाराज तुमचं ऐकतात म्हणे ते. म्हणतो दादा, ती तू ना ऐकत नाही, आमनं काय ऐक. गोपाल, काय काय बहिणा, थोडासा
पाऊस पडतो, पण थोडा का पाऊस पडे ना, जमिनीला सुगंध येतो. थोडा का पडे ना, जमिनीला सुगंध येतो दादा. तसं थोडा का जय जयकारा होईना, हृदय सुगंधित झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जय जयकारा केल्याकरता कंटाळा कधीच करायचा नाही. आणि कंटाळा करायचा असेल तर मी परत जय जयकारच करणार नाही. पत्नीने पाहिलं, पती आतमध्ये आनंदात दिसतात. काय भानगड आहे? काय झालं एवढे आनंदी? काय एखादी कथेची तारीख मिळाली का? काय का बोनस वाढला का? प्रमोशन झालं? तो म्हणे बोनस बी वाढेल नाही, प्रमोशन बी होईल नाही, कथा बी येईल नाही. आपल्या घरी आपल्याला वंश येणार आहे. म्हणे कसा काय? म्हणे बघ साधूनी फळ दिलंय. म्हणे या फळाचं मी काय करू? म्हणे तू खा. तू खाल्लं की तुला गर्भ राहील, आपल्याला मुलगा होईल. तिनं मालकाचं समाधान होण्याकरता हो म्हटलं, फळ ताब्यात घेतलं. मालक निघून गेला, कामाला लागला, आनंदात जीवन जगू लागला. त्याच गावात तिची बहीण राहत होती. बर, तिचं प्रारब्ध वेगळं आणि हिचं प्रारब्ध वेगळं. नीट ऐका जरा. हिच्याकडे सगळं होतं पण संतान नव्हतं. तिच्याकडे काहीच नव्हतं पण 9 मुलं झाली होती तिला. जटे खावाल नाही तोटे पोर, आणि जटे खावायची तोटे पोरच नाही दादा. तुम्ही एक निरीक्षण करा, निरीक्षण. आता आपल्याकडे गावठी झाडं जास्त लावली जातात का कलमी? हायब्रिड. मग गावठी झाडाला फळं जास्त येतात का हायब्रिड झाडाला? गावठी नाही ना माय. गावठी झाड लय मोठं राज, पण त्याला फळं येतच नाही. येतच तर कथा येत. पण हायब्रिड एवढं नातं महाराज, पण 4 टन 5 टन 6 टन अशी फळं येतात दादा. तसं काहींच्या घरामध्ये महाराज खायला नाही, राहायला जागा नाही, पण तिथं पोरांची कमी नाही. आणि ज्या घरात खायला आहे, ऐश्वर्य संपत्ती आहे, तिथं वंश नाही दादा. कितीतरी बंगले रिकामे पडले, तो रिकामे आहेत महाराज. तो म्हातारा म्हातारीकडे पाहतो आणि म्हातारी म्हाताऱ्याकडे दिवसभर पाहते. याच्या पलीकडे कामच नाही जात त्यांना. खेडेगावामध्ये 2 मुलं असतात. एकाचं घरी या साईडला असतं आणि एकाचं घरी या साईडला असतं. मधून रस्ता असतो. खेड्यामध्ये ओट्याची घरं असतात बरं का. मोठा ओटा असतो मग घर असतं. आणि 2 मुलांच्या वाटण्या झाल्या. समोरासमोर मुलं राहत होती महाराज. बरं, वाटणी पाडताना एकानं आई घेतली आणि एकानं बाप घेतला. आई त्यांना वटावर आणि बाप यांना वटावर. समोरासमोर बसायची पण बोलायची ताकद नाही भाऊ. अशी टकमकदक येते. मैं तो आपको देखती रहूं, मैं तो आपको देखती रहूं. म्हातारा म्हणतो तू तो ऐसा देखा करो. आपल्या नादी जो लागला त्यांनी चांगली जिराय देस महाराज. मग आपल्या नादी कोण लागत नाही. हा कस काय लागला का माहिती. घोडे सुंदर आहे महाराज. आणि आतमध्ये निघून गेला. धुंदुली राहू लागली.
ती विचार करू लागली काय करावं, हे फळ खाल्लं तर गर्भ राहील, गर्भ राहिला तर 9 महिने 9 दिवस वागावं लागेल, जन्माला प्रसूतीच्या कळा वेदना, आणि मग त्याचं लालन पालन, शी सू टिकली पावडर, त्याच्यामध्ये माझा वेळ जाईल. पण नुसता वेळ जाणार नाही तर माझं तारुण्य सुद्धा नष्ट होईल, असा विचार करू लागली ती. आणि विचार करता 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 ती आपल्या गावातल्या बहिणीकडे गेली. तिला 9 मुलं झाली होती, घरात खायला नव्हतं, राहायला घर नव्हतं, अंगावर एकाही पोराचा कापड नव्हता महाराज. आणि त्या बहिणीच्या घरी गेली, त्या बहिणीला सांगितलं, अगं हे ताई, अगं लय अडचणी ती मी. ती म्हणे अडचण मला पाहिजे, तुला कसली अडचण, तू पगारवाल्याची बायको आहे, तुला कसली अडचण, माझ्या घरात काहीच नाही, मला अडचण पाहिजे, तुला कसली अडचण. ताई अगं काय सांगू तुला, तुझा पाहुणा कोणत्या साधूच्या नादाला लागला आणि त्यानं ते फळ आणलं आणि ते फळ मला काय सांगितलं. सांग तू किती अवस्था वाईट आहे तुझी ग. 9 वेळा प्रसूत झाली, परत 10व्यानं तुला गर्भ राहिलाय. तुझ्याकडे काहीच नाही पण देव तुला द्यायला थांबत नाही. आमच्याकडे काहीच संपत नाही पण देव आमच्या घरी येतच नाही. त्या बहिणीने सांगितलं, आई ताई काळजी करू नको, एक काम कर, मी कंटाळली या प्रसूती वेदनेला, या लेकरांना कंटाळी, या संसाराला कंटाळी. एक काम कर, 10वा गर्भ मला प्रसूत झाला की मी तुला आणून देईल. अगं पण तू आणून देशील त्याच्या बदल्यात तुला मी मोबदला, धन संपत्ती, अन्नधान्य, कपडा, वस्त्र, सोनं नाणं, जड जेवायला सगळं देईल. पण माझ्या मालकाला कसं कळेल की मला मुलगा झालाय ते. तिनं सांगितलं, एक काम कर, तू रोज एक चिरगुट पोटाला भान, रोज एक चिरगुट पोटाला भान, म्हणजे पोट वाढलेलं दिसेल, तुझा मालक आनंदित होईल. आणि मी प्रसूत झाले की रात्रीच्या वेळेला मला झालेला मुलगा तुझ्या घरी आणून ठेवेल, रात्रीची येईल, त्याला दूध पाजेल, निघून जाईल, त्याच्या बदल्यात मला तू धन दे. ती म्हटली हो ठीक आहे. मग तुकोबाऱ्याने एका ठिकाणी म्हटलं ना, चिरगुटे बांधोनी वाढविले पोट, जगा माझी बोबाट तुका म्हणे. जगामध्ये बोबाट केला, रोज पोटाला चिरगुट बांधून मी गर्भार आहे हा बोबाट केला. यथा काळ यथा वेळी ती बहीण प्रसूत झाली. रात्रीच्या वेळी तो मुलगा आणून दिला, पहाट झाली आणि सकाळी आत्मदेव ब्राह्मणाला कळा की आपल्या घरी मुलगा झाला. सगळीकडे आनंदी आनंद, अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान, गोदान, सगळीकडे उत्सव सुरू झाला. आपल्या घरी वंश आला, मुलगा आला, वंश आला, मुलगा आला, वंश आला, मुलगा आला. पण महाराज चिरगुट बांधत असताना ते जे फळ होतं ना, ते फळ तिनं आपल्या गोठ्यात असलेल्या गाईला खाऊ घातलं. आणि साधूच्या परिणाम झाला, त्या गाईला गर्भ राहिला. इकडे धुंदुकाली नाव, धुंदुलीच्या पोटी जन्माला आला म्हणून त्याचं नाव धुंदुकारी ठेवलं. आणि 3 महिन्यानंतर गाईला मनुष्यरूपी देह जन्माला आला. फक्त त्या गायीची ओळख म्हणून त्याला 2 कान होते, म्हणून त्या आत्मदेव ब्राह्मणानं त्या देहाचं नामकरण केलं गोकर्ण. गायीपासून झाला म्हणून गो, गायीचे कान होते म्हणून गोकर्ण. पण गोकर्ण साधूचा प्रसाद होता. 33 कोटी वास्तव्य असलेल्या गायीच्या पोटी अमृताच्या धारेतून आला होता, म्हणून आईच्या गर्भापासूनच तो देवाचं भजन करत होता. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. आणि मारा धुंदुकारी भजन करत चाललाय. धुंदुकारी मोठा आहे, गोकर्ण भजन करतोय.
आणि भजन करणाऱ्या गोकर्णानं पाहिलं की आपला मोठा भाऊ अनाचार करतोय, अत्याचार करतोय, दुराचार करतोय. अरे त्या वाटेला जाऊन त्या वाटेला जातोय. जे खाऊ नये ते खातोय, जे पिऊ नये ते पितोय, आणि जे करू नये ते कृत्य करतोय. बाप सुद्धा वेडा झाला महाराज. आई पश्चाताप करायला लागली. खोट्याचं फळ खोटच असतं. बाप म्हटलं आतमध्ये मी साधूचं ऐकलं नाही, परिणाम भोगावाच लागेल. पुन्हा दुःख निर्माण झालं, कपाळाला हात लावला. पण गोकर्ण महाराज भजनानंदी होता. गोकर्ण त्या त्रासाला कंटाळून ते चित्र पाहून गोकर्ण भजन करत 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 तीर्थयात्रेला निघून गेला. श्री कृष्ण गोविंद. आणि इकडे धुंदुरी गावामध्ये फिरू लागला. रस्त्याने जाणाऱ्या स्त्रियांची छेड काढू लागला. ज्येष्ठ मंडळींचा अपमान करू लागला. अरे रावीनं बोलू लागला. व्यसनामध्ये प्रवाहित झाला. मदिरापान करू लागला, मद्यपान करू लागला, गुटखा चटका मटका. एवढंच नाही, बाई बाटलीच्या नादात लागला. आणि सगळ्या गावामध्ये धुमाकूळ घालू लागला. वेश्यांच्या जाळ्यामध्ये अडकला. हे पाहून आत्मदेवानं गाव सोडलं, घर सोडलं आणि तीर्थयात्रेला निघून गेला. इकडे आई एकटी घरात राहिली. बाप जाऊ शकतो पण आई घर सोडू शकत नाही. बापाला घर सोडता येतं पण आईला घर सोडता येत नाही. शहाजी राजांनी घर सोडलं. पण जिजाबाईनं गड नाही सोडला. जर जिजाबाईनं गड सोडला असता तर छत्रपती शिवाजी राजाला आई तुळजाभवानीची उपासना करायला सांगणार कोणी शिल्लक राहिलं नसतं. कोणी तलवार शिकवली नसती. मातीचे किल्ले कसे बनवायचे हे सांगणारी आई अरे गडावर शिल्लक राहिली नसती. घोड्यावर बसावं, टाप मारावी, पट्टा चालवावा. समाज भावनेचे, राजकारणाचे, नीतिमत्तेचे, आचारा विचाराचे धडे देणारी आई गडावर थांबली होती. आईला घर सोडता येत नाही. दादा आतमध्ये निघून गेला, गोकर्ण निघून गेला, पण आई आपल्या घरातच राहिली. तिच्या जवळचा पैसा, सोनं नाणं तिला मारून जोडून चुकीच्या कर्माचं फळ भोगावंच लागतं. मालकाच्या विरहित जीवन जगलं की त्याचं दुःख भोगावंच लागतं रे. म्हणून जीवनामध्ये सगळ्यांची खोटं बोला, आपल्या मालकाशी कधी खोटं बोलू नका. सगळ्यांच्या विरोधात जा पण आपल्या मालकाच्या विरोधात कधी जाऊ नका. सगळ्यांचा घात करा पण आपल्या मालकाचा कधी घात करू नका. कारण या जगामध्ये तुमचं कोणीच नाही तुमच्या मालकाशिवाय, लक्षात ठेवा. आणि जिनं मालकाचा विश्वासघात केला त्यांना त्यांचं फळ भोगावंच लागतं दादा. तिनं विश्वासघात केला होता आत्मदेवाचा आणि त्याचं फळ तिला भोगावंच लागेल. रडायला लागली, धुंदूक आली, वेश्यांच्या जाळ्यात अडकला. घरातलं सोनं नाणं आईला मारझोड करून नेऊ लागला. वेश्यांच्या स्वाधीन करू लागला. पैसा कमी पडतो तर चोऱ्या माऱ्या दरोडे टाकायला लागला. एक दिवशी त्यानं सगळे वेश्या घरात आणून ठेवल्या. आई एका कोपऱ्यात बसली होती. आईला रडण्याशिवाय पर्याय नव्हता. आईजवळ पैसा नव्हता, सौभाग्याचं काहीच लेणं नव्हतं.
वेश्यांना घरात आणलं. शेवटी आई एक दिवस त्या विचारानं गतप्राण झाली. आई संपली की सगळं संपलं, बाप संपला की सगळं संपलं दादा. म्हणून एक सांगतो, जीवनामध्ये सगळ्यांना विसरा, माझ्या आई बापाला कधीच विसरू नका. मुलं आई बापाला कधीच विसरत नाही. ऐका जरा. पण आपल्या मुलांनी आपल्याला विसरू नये असंही आई बापांनी जीवन आणि आचरण जगलं पाहिजे. म्हणून एक संघ राहा, एका विचारानं राहा, एका परिवारात राहा, कुठेही राहा, आनंदात राहा. बापाला काही झालं तर मुलगा धावत येईल, मुलाला काही झालं तर फक्त पहिले बाप धावत येईल दादा. बाबाला काही झालं तर भाऊ धावत येईल. किती मित्र जवळचा असला, मी गण सांगितलं, हा माझा मित्र आहे, तो माझा मित्र आहे, पण मित्र कामाला येणार नाही. आपला भाऊ सगळ्यात आधी धावत आल्याशिवाय राहणार नाही दादा. आणि आपल्याला भाऊच मुक्त करेल. म्हणून जीवनामध्ये ती गतप्राण झाली. वेश्यांच्या घरामध्ये राहू लागला, वेश्यांना आणून राहू लागला. त्यांचं संगोपन करण्याकरता, त्यांचे लाड पुरवण्याकरता चोऱ्या दरोड्या करू लागले. एक दिवशी धुंदुकारीनं एवढा मोठा दरोडा टाकला आणि अथांग अमाप धन आणलं महाराज. तो दरोडा त्यानं एका राजाच्या राजमहालावर टाकला होता आणि त्यानं ते वेश्यांच्या पुढे आणून टाकलं. ती जरी वेश्या होती, पण वेश्येकडे सुद्धा एक विचार चांगला असतो. आणि वेश्येकडे विचार चांगला असला की पांडुरंगाच्या दारात तिला जागा मिळते. ती म्हटली, यानं एवढं धन कुठून आणलंय? पण त्या वेश्यांनी त्याला विचारलं, का रे बाबा, हे कुठून आणलं एवढं धन? त्यानं सांगितलं, राजाच्या दरबारात दरोडा पडलाय. वेश्या घाबरले. वेश्या म्हटल्या, राजाला जसं कळालं की यानं दरोडा टाकलाय, याच्याबरोबर आपल्याला सुद्धा जेलमध्ये काढल्या, कुठेही जावं लागेल. म्हणून त्या वेश्यांनी त्याला मारझोड केली. लाथाबुक्यांनी, काठीनं मारलं, हत्यारानं मारलं. मरत नव्हता महाराज. चुलं जळत होत, चुल्यात लाकडं जळत होती आणि जळणारी लाकडं चुल्यातून काढली. मरत नव्हता म्हणून त्याच्या तोंडात कोंबली आणि शेवटी धुंदुकारी गतप्राण झाला. आणि त्या वेश्यांनी पुरुषभर खड्ड केलं. त्याच घरामध्ये धुंदुकारीला पुरून दिलं आणि धुंदुकारीचं शरीर पिशाच्या योनीमध्ये, भूत योनीमध्ये गेलं आणि वावटळासारखं आकाशामध्ये फिरू लागलं. त्याला अन्न मिळत नाही, पाणी मिळत नाही, बसायला जागा मिळत नाही, सावली मिळत नाही. तो कोई पाहू शकत नाही, कशाला स्पर्श करू शकत नाही. आणि शेवटी तो वावटळासारखा फिरू लागला. कधी हे रूप, कधी ते रूप, कधी ते रूप, कधी ते रूप बदलू लागला, फिरू लागला, व्याकुळ होऊ लागला, पश्चाताप करू लागला. पण पर्याय करणार काय आता? कोण आपल्याला मुक्त करणार? पण त्यानं विचार केला मनामध्ये, माझा जो भाऊ आहे ना गोकर्ण, हा सत्यवादी आहे, सदाचारी आहे, सतत भगवंताचं चिंतन करणार आहे. तो जर एक दिवस आला तर मला मुक्त केल्याशिवाय राहणार नाही, याची त्याला शाश्वती होती.
एवढा विश्वास भावावर पाहिजे, एवढा विश्वास बापाचा लेकावर आणि लेकाचा बापावर पाहिजे, सुनेचा सासूवर आणि सासूचा सुनेवर पाहिजे. आणि हा विश्वास नसेल तर तुम्ही किती कमवा आणि किती ऐश्वर्यवान व्हा, शून्य किंमत आहे. पुन्हा आपल्या गावामध्ये आला, तुंगभद्रेच्या काठावर. त्याला कळालं की आपला बाप गेला, आपली आई गेली. म्हणून धुंदुकारीनं आपल्या आई वडिलांचं तर्पण केलं. गयेवर आपल्या आई वडिलांचं श्राद्ध केलं. गया श्राद्धे शते नापी मुक्तिर्मेना भविष्यति. ऐका ना, 100 यज्ञ केले जरी मुलाने आपल्यासाठी, आपण मुक्त होऊ शकत नाही. मग आपण मुक्त कशाने होणार आहे? फक्त आपल्या कर्माने मुक्त होणार आहे आपण. ऐका ना, म्हणून कर्म चांगलं करा. धुंदुकारीने कर्म वाईट केलं, त्याचे परिणाम त्याला भोगायला मिळाले, पिशाच्या योनीत गेला. ऐका, आत्मदेवानं ऐकलं नाही हे कर्म त्याला दुःखदायक झालं. आईनं खोटेपणा केला, तिचं फळ तिला मिळालं. पण महाराज गोकर्णानं सत्यवचनानं जीवन जगलं, आचारानं विचारानं जीवन जगलं, सत्संग केला, तीर्थयात्रा केली, भ्रमण केलं, साधू संतांचा सहवास घेतला. आणि परिणाम, एक दिवस तो गावात आला. घर पडलं होतं, अंगणात झोपला. रात्री 12 वाजले आणि स्वप्नामध्ये त्याला वेगवेगळे, कधी हत्ती, कधी कुत्रा, कधी बोकड, अशी वेगवेगळे रूप दिसू लागले. झोप मोडू लागली, बेचैन होऊ लागला. तोपर्यंत सकाळ झाली, पहाट झाली. कमंडलूतलं पाणी घेतलं आणि त्या दिशेनं फेकलं आणि विचारलं, तो कोण आहेस? समोरून आवाज आला, मी तुझा भाऊ आहे धुंदुकारी. दादा, मी पिशाच्या योनीत गेलेलो आहे. दादा, मला मुक्त कर रे. मी ऐकलं नाही आईचं, बाप्पाचं, तुझं ऐकलं नाही, साधू संतांचं ऐकलं नाही, अविचारानं जीवन जगलं. दादा, मला मुक्त कर. आणि त्या वेळेला महाराज दादानी त्याला मुक्त करण्याचा संकल्प केला. म्हणून तो शास्त्र पंडितांकडे फिरला. त्याने अनेक ग्रंथांचा वहापोह केला, पण त्याला उत्तर मिळत नव्हतं आपल्या भावाला मुक्त करण्याकरता. शेवटी गोकर्णानं पुन्हा पाणी घेतलं हातामध्ये, सूर्याची गती थांबवली. सूर्याची गती 3 लोकांनी थांबवली विश्वामध्ये. एक मारुतीरायानं आणि एका कुमारिके अवस्थेमध्ये कुंती मातेनं, आणि एक गोकर्णानं 3 वेळा सूर्याची गती थांबवली महाराज. आणि सूर्याला गोकर्णाने प्रश्न विचारला, सूर्यदेव भगवान, माझ्या भावाला मुक्त करण्याकरता, पिशाच्या योनीतून मुक्त करण्याकरता, अत्याचारी, दुराचारी, मदिरागामी, वेश्यागामी, पितृद्रोही, मातृद्रोही, धर्मद्रोही असणारा माझ्या भावाला मुक्त करण्याकरता मी काय केलं पाहिजे याचं उत्तर दे. त्यावेळेस सूर्य भगवंतांनी सांगितलं, तू 7 दिवस श्रीमद भागवताचं वाचन कर. तुझ्या भावाच्या संकल्पाने तुझा भाऊ मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. श्रीमद भागवतान मुक्ती सप्ताह वाचनम कुरु. श्रीमद भागवताचं 7 दिवस वाचन कर. आणि श्रीमद भागवताचं वाचन गोकर्णानं 7 दिवस केलं. तिथे बांबूचा वन होता, नदीच्या काठावर होत, पशुपक्ष्यांचा चिवचिवाट होता. अनेक लोकांना कळालं आणि सगळे जण
गोकर्णानं आयोजित केलेल्या कथेला श्रवणासाठी विराजमान झाले आणि 7 दिवस गोकर्णानं कथा सांगितली. त्या कथेला सर्व लोक आले. मग ज्याचा संकल्प केला होता ना, तो धुंदुकारी सुद्धा पिशाच्या योनीमध्ये आला. पण त्याला असं चटईवर बसता येत नव्हतं, त्याला असं खुर्चीवर बसता येत नव्हतं, त्याला असं रस्त्यावर उभं राहता येत नव्हतं. चटईवर कोणाला बसता येतं, खुर्चीवर कोणाला बसता येतं, रस्त्यावर कोणाला उभं राहून कथा ऐकता येते. ज्याच्या भाग्यामध्ये पुण्य असतं त्यालाच बसून कथा ऐकायला मिळते. त्यांचं ज्यांचं भाग्य होतं ते बसले होते, पण याच्या भाग्यात नव्हतं. हा पापी होता, दुराचारी होता, अनाचारी होता, याला जागा नव्हती बसायला. म्हणून त्यानं भुंगाचं रूप धारण केलं आणि एका बांबूच्या झाडावर बसला. बसता बसता त्यानं छिद्र पाडलं आणि त्या बांबूमध्ये प्रवेशित झाला. तो बांबू 7 गाठीचा होता. हा सुद्धा एक बांबूची बर का. हा कोण आहे? मी नाही बरं. शरीर म्हणजे 7 गाठीचं बांबूचे दादा. स्त्री, पती पत्नी, पुत्र, पिता, कुटुंब, घरदार आणि द्रव्य, या 7 बंधनामध्ये हा देह अडकलेला आहे. हा देह स्त्रीमध्ये अडकलाय, हा देह पती पत्नीमध्ये अडकलाय, हा देह पुत्रामध्ये अडकलाय, हा देह पित्यामध्ये अडकलाय, कुटुंबामध्ये अडकलाय, घरदारामध्ये अडकलाय, द्रव्यामध्ये अडकलाय. या 7 गाठी. म्हणून या 7 गाठीतून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला श्रीमद भागवत कथा श्रवण करावं लागेल. मग तो 7 गाठाचा बांबू होता, त्याच्यात प्रवेश केला आणि 7 दिवस त्यानं 7 दिवस नित्यनेमानं महाराज कथा ऐकली बांबूमध्ये बसून. धुंदुकारीनं भुंग्याच्या रूपामध्ये. पहिला दिवस झाला 1 गाठ फुटली, दुसरा दिवस झाला 2री गाठ, तिसरा दिवस 3री गाठ, चौथा दिवस 4थी गाठ, 5वी गाठ, 6वी गाठ, 7वी गाठ आणि बांबूचे 2 तुकडे झाले. आणि त्या बांबू मधून एक सुंदर असा देह प्रगट झाला. का? त्यानं अनासक्त होऊन सगळा विचार डोक्यातून काढून अतिशय शुद्ध अंतकरणाने त्यांनी कथा श्रवण केली. 7 गाठी सुटल्या, दिव्य देह मिळाला. तेवढ्यामध्ये एक आकाशातून एक विमान उतरलं. देवदूतांनी त्याला विमानात बसवलं आणि ते विमान घेऊन धुंदुकारीला घेऊन गेले. गोकर्ण नाराज झाले. गोकर्ण म्हटले, हे देवा, अरे या सगळ्या लोकांनी कथा ऐकली, तू त्यालाच का नेलं, या सगळ्यांना का नेलं नाही? जायचंय का? नाही. गोकर्ण म्हटला, देव म्हटले, देवदूत म्हटले, ए गोकर्णा, अरे ही जी कथा होती ना, ही कथा धुंदुकारीच्या संकल्पाची होती, त्याच्या मुक्ततेची होती. त्याचंच फल मिळेल. मातृपितृपूजनाच्या निमित्तानं, वास्तुशांतीच्या निमित्तानं आहे ना, त्याचं फल 100% मिळेल. मला एक जण म्हणे रात्री, म्हणे बाबा म्हणा आजोबांना फोटो ठेवू का? नको ठेवू. फोटो ठेवून करतो काय? तो फोटोच्या बाहेर होता तेव्हा त्याला विचारलं नाही. फोटोच्या बाहेर जेव्हा होता तेव्हा त्याला नीट पाहिलं नाही, त्याच्याशी नीट बोलला नाही. आणि आता फोटो मानतो त्याचा. कथा काय ऐकायची 7 दिवस? आशा पाश शतैर्बद्धा. संसारातून या सप्त बंधनातून मुक्त होण्याकरता कथा ऐकायची. आणि त्यावेळेला
विष्णुदूतांनी सांगितलं, गोकर्णा तुला जर यांना मुक्त करायचं असेल तर एक काम कर, पुन्हा काहीतरी निमित्त शोध आणि यांच्या मुक्ततेसाठी पुन्हा भागवत कथा कर. आणि म्हणून यांच्या सर्वांच्या मुक्ततेसाठी तुम्हाला कारण मिळालं, निमित्त मिळालं. वास्तू शांती, मातृपितृ पूजन. त्यांनी गोकर्णाला सांगितलं. गोकर्णाने पुन्हा जनलोकांच्या उद्धाराकरता पुन्हा श्रावण महिन्याच्या पंचमीच्या दिवशी श्रीमद भागवत कथेला प्रारंभ केला. 7 दिवस कथा झाली. जेवढ्या लोकांनी कथा ऐकली तेवढी विमानं खाली उतरली. आणि अशा प्रकाराने महाराजांनी ज्यांनी ही भागवत महात्म्य ऐकलं त्यांना कृष्ण कथेची आवड निर्माण झाली. कृष्ण कथेची आवडी